हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत कसं काय मी एकदम नाजूक कळी असल्याचा आव आणते आणि कसं काय तुमच्याशी बोलते आणि एकच एक रेसिपी म्हणजे नुसतं कैरीला तिखट मीठ लावून फक्त तेवढंच कसं काय मी तुम्हाला दाखवू शकते, त्याच्यावर पूर्ण व्लॉग खेचू शकते, ते मी तुम्हाला आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता मी ही कैरी घेतलेली आहे आणि ह्याला बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे अक्षरशः. दिस इज म्हणजे अक्षरशः नॉस्टॅल्जिक वाटतंय मला. एक नॉस्टॅल्जिया असतो ना, मी असं काहीही केलं ना तरी पण मला अगदी असंच वाटतं. कसलं भारी झालंय, कसलं आहे भारी एकदम. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सो कशी वाटली तुम्हाला आजची माझी मिमिक्री? आर्टिस्ट आहे ना मी, एक नंबर. मला सगळ्यांनी कॉमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला आणि माझी कुठली मिमिक्री तुम्हाला बेस्ट वाटते तेही मला कॉमेंटमध्ये कळवा. खरंच ना मंडळी, मी तो व्हिडिओ बघताना हा विचार करत होती की ह्याच्यामध्ये काय आहे. नुसतं कैरी घेतली, कच्ची पक्की कैरी घेतली, त्याला तिखट मीठ हळद काय लावलं, हळद नव्हती लावली, तिखट आणि मीठ लावलं आणि ती उन्हात वाळवली. त्याच्यामध्ये त्या बाईने इतकं पूर्ण व्हिडिओ काढला, त्याच्यावरती बडबड बडबड बडबड. म्हणजे कामाचं काय नाही, ती लिटरली ती 5 मिनटाची क्लिप होती, त्याच्यावर तिने 15-20 मिनटाचा व्हिडिओ खेचला. कैन यू इमेजिन? और किसी को पता भी नहीं चला कि कितना बुरा कट रहा है उनका. लोकांना वाटतं की हा किती महान आहे, किती गोड आहे, किती छान आहे, किती चांगली आहे, किती आदर्श आहे अँड व्हॉट नॉट. कारण ती एवढी US ला राहते, तिच्याकडे एवढा पैसा आहे आणि सगळं काही आहे, पण तिचा आनंद किती छोट्या छोट्या गोष्टीत आहे. लिटरली कैरी तिला आनंद देऊ शकते, उन्हात घातलेली वाळवणं तिला आनंद देऊ शकतात. दिस इज सो अमेझिंग असं लोकांना वाटतं आणि तेच ती दाखवण्याचा प्रयत्न करते. ते तिने प्रॉपरली हेरलेलं आहे आणि तुम्हाला खूप मोठा चुना लागतो आहे. तुम्ही तिथे गरमीमध्ये झुलसा आणि तिला बढावा द्या आणि ती मस्त मस्त अजून हाय क्लास अजून पुढे जात राहील आणि तुम्ही बघत बसा तिच्या तिखट मिठाच्या कैऱ्या. मी का असं म्हणते मंडळी, कारण ह्याचं बॅकग्राऊंड तुम्ही थोडंसं डीपमध्ये जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की तिच्या त्या छोट्या छोट्या जी ती तुम्हाला खुशिया दाखवते त्याच्यातनं ती तिची बडी बडी खुशिया हासिल करते. यू गेटिंग माय पॉईंट? तुम्हाला दाखवताना तर दाखवलं की मी काय तिखट मिठाची कैरी बनवली आणि पूर्ण व्हिडिओ छापला आणि मला खूप छान वाटतं आहे आणि मला खूप डाऊन टू अर्थ आहे मी आणि मला नॉस्टॅल्जिक फील होतं, हे होतं ते होतं. नॉस्टॅल्जिया हा तिचा एक फेवरेट वर्ड आहे. काहीही असलं तरी त्याला ती नॉस्टॅल्जिक करायला सुरू होते. ते मी तुमच्या म्हणजे त्या पॉईंटवर मी येईन नंतर. किती असेल, किती किंमत असेल त्या कैरीची? $5, त्याच्यापेक्षा जास्त नाही, तेवढीच असेल. म्हणजे मी मॅक्सिमम सांगते तेवढ्याला ती कैरी असेल. त्याच्यावरती तिखट मीठ मसाला म्हणजे ओव्हरऑल तिने ती एक पण नाही अर्धी काहीतरी कैरी कापलेली आणि त्या कैरीवरती किती खर्च तिने केला असेल? $60. त्या $60च्या बदल्यात तिने किती डॉलर्स कमवले त्या व्हिडिओ थ्रू? कधी विचार केला आहे या गोष्टीचा? ते सगळं ॲक्टिंग आणि ते सगळं दाखवून आणि असा एकदम साधे भोळेपणाचा आव आणून किती छापते हा विचार कधीतरी करा बसून शांत डोक्याने. तेरी आंखें भूल भुलैया, बातें है भूल भुलैया, तेरे सपनों की गलियों में I kept looking for you baby, तेरी बातें भूल भुलैया, आंखें है भूल भुलैया, तेरी सपनों की गलियों में you keep driving me so crazy. हे गाणं नेहमी लक्षात ठेवा. तेरी बातें भूल भुलैया, आंखें है भूल भुलैया, ये सब मोह माया है, नैन सुख. You very चालाक bro, very चालाक. शेटनराव, you're too much. म्हणजे
त्याच्यापेक्षा तुम्ही इतकं सॉलिड कुकिंग केलं आहे, तुम्ही अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलचे शेफ आहात. म्हणजे शेफ नाही आहात टेक्निकली, बट तुम्हाला खूप छान प्रकारचं कुकिंग येतं. हे तुम्ही आधी पण सांगितलं आहे, कारण तुम्ही तिथे MS केला आहे. तुम्ही बरीच वर्ष घरापासून लांब राहिले आहात, PGमध्ये राहिले आहात. इवन जेव्हा तुम्ही इंडियाला होतात तेव्हाही तुम्ही घरापासून लांब होतात. तर तुम्हाला खूप छान जेवण येतं. आणि आपण हाच्या भावाला पण बघितलं, कारण सेमच आहे. कारण का तुम्ही बाहेर राहायला लागल्यावरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली करायला येऊ लागतात किंवा तुम्ही त्याचं ट्रेनिंग घेऊ लागता. तुम्ही त्यात ट्रेंड होता जर तुम्हाला तुमच्या जिभेचे चोचले पुरवायचे असतील तर. आणि फ्रेंड्समध्ये वगैरे काही ना काही एक्सपेरिमेंट वगैरे होत असतात, तर त्या निमित्ताने आपोआप तुम्ही पण त्या गोष्टी आपसुकच शिकल्या जातात, राईट. तर त्याच्यामुळे तुम्ही जे काही रिॲक्शन देता हाच्या रेसिपीजना किंवा इतर इवन रेसिपी पण नव्हती, नुसतं म्हणजे ह्याच्यापेक्षा भारी तुमची आई खूप काय काय करत असेल. तुम्ही कधी आठवतं का तुमच्या आईला असं एवढं कौतुक केलं आहे की तिने काहीतरी तिच्या कपॅसिटीच्या किंवा कपॅबिलिटीच्या बियॉन्ड जाऊन काहीतरी बनवलं आहे, काहीतरी वेगळं ट्राय केलं आहे आणि तुम्ही असं हे केलं आहे, तिचं तोंड भरून कौतुक केलं आहे. जे तुम्ही साध्या तिखट मीठ लावलेल्या कैरीला एकदम भारी झालं आहे, खरंच सॉलिडच मस्त, खूप छान लागतं आहे, भारी ना. असं बोलले की झालं, शेटनराव पिघल गया, होय मी तो पिघल गया. आणि ते आजकाल असं ते रिव्हिलिंग वगैरे त्या गोष्टी पण आडून चाललेल्या आहेत. ते आता कोणाला कळतं नाही तर लोक म्हणतात बाबा ही ना गॉसिप गर्ल, ही काहीही बोलत असते. म्हणजे आमच्या मनात तर असं काहीच नसतं, आम्ही असं मुद्दामून करतच नाही. हे लोकच अर्थाचा अनर्थ करतात. पण जे मला दिसतं, जे मला वाटलं ते तर मी बोलणारच. म्हणजे ते योगाच्या वेळेला ते टी-शर्ट अक्षरशः असं अडकलं होतं. ते जरा आपण आपला एवढा हाय एंड कॅमेरा वापरतो आणि हाय एंड ट्रायपॉड्स वगैरे वापरतो की ते तुम्हाला फोकस वगैरे करतात, तर ते कुठे फोकस करतात ते तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतं ना, तर त्याच्या अकॉर्डिंगली जरा ॲडजस्ट वगैरे करायचं. रिटेक घेऊ शकता तुम्ही, कट करून परत जरा ॲडजस्ट करून व्यवस्थित कॅमेरा ऑन करायचा ना. काय फायदा त्या टेक्नॉलॉजीचा. तर त्याच्या थ्रू ज्या नाही दिसायला पाहिजेत अशाच गोष्टी दिसणार असतील तर, नाही तर आता तुम्ही ते मुद्दामून करत असाल तर मग ती गोष्ट वेगळी. मग त्याला आता काहीच नाही करू शकत. तुम्ही एकदम कुठलं अगदी ब्लर वगैरे ऑटोमॅटिकली करणारं हे वापरलं तरी ज्याला मुद्दामून दाखवायचं आहे तो तर ते दाखवूनच राहणार ना, काही ना काही करून. तर इतका वेळ म्हणजे मी एक थोडा वेळ समजू शकते की इनिशियली कळलं नाही, पण नंतर तरी ते ॲडजस्ट करायचं ना व्यवस्थित जरा. ते असं जास्तच रिव्हिलिंग कट होता असं नाही का वाटत तुम्हाला. आपण ज्याचं जास्तीत जास्त ऐकतो किंवा ज्याला जास्त पाहतो तर त्याचं असं आपल्यामध्ये थोडंसं येतं बोलण्यातनं वगैरे. आता ज्याच्यावर मी पॉडकास्ट करणार असते फॉर एक्झाम्पल, तर मी कंटिन्युअस ते व्हिडिओ बघते, कारण मला पॉडकास्टचे पॉईंट काढायचे असतात. तर मी तेव्हा बघत असते. तर कधी कधी मला खूप कमेंट पण अशा येतात की तू पण अगदी तिच्यासारखीच बोलते किंवा तुझ्या जिभेवर म्हणजे तसंच एक हे बसलंय टोन, तू पण त्याच टोनमध्ये बोलतेस वगैरे, तर थोडं लक्ष दे. तर ते तसं होतं ॲक्च्युली, कारण आपण कंटिन्युअसली त्यांना बघत असतो, कंटिन्युअसली त्यांना ऐकत असतो, तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ते होतं, आपल्यामध्ये ते जाणवतं. तसंच ही बहुतेक आजकाल आपल्याला हे जगजाहीरच आहे. आजकाल असं नाही, म्हणजे त्या दोघी एकमेकींना फॉलो करतात नाही का. तर तसं ही पण चोरून बोंबलीचे व्हिडिओ बघते. त्याच्यामुळे हिच्या पण आता तोंडात सतत छान मस्त हे वर्ड अगदी सर्रास येत असतात. साधं पाणी पण प्यायली तरी योगानंतर मग मी अजिबात लगेच कामाला लागत नाही, मी थोडा वेळ बसते, मस्तपैकी छान पाणी पिते. असं म्हणजे ना पाणी पण असं माणसाला प्यावंसं वाटेल ना, असं वाटतं की वाव टेस्टी पाणी, असं ऐकायला किती असं छान मस्त वाटतं ना. हा फॅन्स बी लाईक गारगार वाटायला आहे. पण कसं आहे ना, ते एक्सेप्ट नाही करणार. आता बघितलं ना ते साडीचं पण कसं काय, ते साडीचं क्लॅरिफिकेशन दिलं ना. फॉर्म्युलाताई बळबळकरांकडनं शिकले. फॉर्म्युलाताई बळबळकर इज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल गोट. बरं ह्यात पण एक गोष्ट आहे, ह्यात पण एक मेक आहे.
म्हणजे हे त्यांनी स्वतः कबूल केलं किंवा स्वतःच्या कामासाठी जर त्यांनी त्यांचा उल्लेख केला किंवा त्यांच्या गुड बुक्समध्ये येण्यासाठी किंवा त्यांच्या पब्लिकला अट्रॅक्ट करण्यासाठी, कारण का एखाद्याचे फॅन फॉलोईंग खूप जास्त असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीबद्दल खूप छान छान बोललात आणि त्यांच्या अल्गोरिदममध्ये आलात तुम्ही किंवा त्यांच्या व्ह्युअर्सच्या नजरेत तुम्ही पडलात आणि त्यांच्या फेवरेट यूट्यूबरबद्दल किंवा क्रिएटरबद्दल तुम्ही छान छान बोलताय म्हटल्यावरती तुमची पण एक छान इमेज तयार होते आणि ऑटोमॅटिकली ते पब्लिक तुमच्याकडे पण ओढलं जातं. सो इट्स अ टॅक्टिक. तर ते सोडता जर तुम्ही तिला म्हणा की तू तिची कॉपी करतेस, हेच तुम्ही म्हटलं असतं की बाबा तिकडनं चोरलंस ना किंवा तिकडनं पाहिलंस ना, तिचं बघून करतेस ना, असं म्हटल्यावरती बघा वेगळंच एकदम रिॲक्शन आलं असतं. तो हे लोक स्वतःच्या कन्व्हिनियन्सने वागतात. स्वतःला कन्व्हिनियंट असेल तर मग अग्री करतात, छान सांगतात आणि नंतर त्यांनीच सांगितलेल्या गोष्टीवर तुम्ही क्वेश्चन विचारा. पुढच्या वेळेला त्यांनी एखादी गोष्ट त्यांची बघून केली आणि ते सांगायला विसरले, पण आधी कधीतरी त्यांनी सांगितले की त्यांना फॉलो करतात, म्हणून तुम्ही अंदाज बांधला आणि तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही ह्याचं बघून केलंत ना, ह्यांचा रिसेंट व्हिडिओ आलेला त्यांचं बघून केलंत ना. लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी नवऱ्याला घेऊन बसेल. आरोप करायच्या आधी विचार करा. आरोप करायचं नाही असं काही मी कोणाची कॉपी करत नाही. मला हर्टफुल वाटलं त्या कमेंट. शेटन बघा ना, बसा तुम्ही माझ्याबरोबर, ह्यांना ना चांगलंच ओरडा. शेटन तुम्ही ओरडा. आता ते अंगारिकेचं पण एवढं एक्सप्लेनेशन दिलं, त्याच्यामध्ये तिची चूक होती असं नाही, पण तुम्ही विचार करा म्हणजे कुठल्या लेवलचं पब्लिक आहे हे. लोकांना एक्झॅक्ट टाईम डिफरन्स माहिती नसला तरी पण नॉर्मली आजकाल सगळ्यांना माहिती आहे. अगदी आपल्या आजी आजोबांना पण एक साधारण अंदाज होता की ती बाबा 7 समुद्रापार पलीकडची दुनिया, त्या अमेरिकेत वगैरे तिकडे आता रात्र असेल ना, जर इथे दिवस आहे. इतकं कॉमन नॉलेज कोणालाही असतं किंवा होतं. आजच्या ॲटलिस्ट 2 पिढ्यापूर्वी तरी एवढं बेसिक नॉलेज होतं जे ह्यांच्या व्ह्युअर्सना आत्ताही नाही आहे, जे असे नॉनसेन्स क्वेश्चन विचारून असे नॉनसेन्स काहीतरी ॲलिगेशन्स लावून त्यांना व्हिडिओ करायला आणि कंटेंट देतात आणि त्यांना भाग पाडतात. सो अगेन, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी ऑलवेज मॅटर्स. तुमचं पब्लिक काय आहे, कुठलं आहे, किती त्यांची मॅच्युरिटी आहे, किती त्यांना ज्ञान आहे, ते पण खूप मॅटर करतं. ते एकदम उल्लू गावखेड्यातलं अनपढ गवार पब्लिक असेल तर नॅचरली त्यांना तुम्ही काहीतरी खूप भलं मोठं आणि खूप काहीतरी मस्त आणि सॉलिड करताय असं त्यांना वाटतच राहणार आणि त्याच्यामुळेच तुमची ही पोळी शेकली जाते. कारण तुमच्या इक्विव्हॅलंट जे पब्लिक असेल तर त्यांना तुमच्यामध्ये खास काही अप्रूप असं वाटणारच नाही आणि नॅचरली ते तुमच्या बद्दल खूप छान छान बोलण्यापेक्षा जिथे चांगलं आहे तिथे चांगलं बोलणार, पण जिथे खटकलं तिथे खटकलं किंवा हे चेंज करायला पाहिजे, हे चेंजेस असायला पाहिजे, हे बरोबर नाही आहे, हे ते सांगणारच. पण तुम्हाला तेच पब्लिक नको आहे. तुम्हाला हाच एक काइंड ऑफ, हेच एक टाईप ऑफ जी लोकं आहेत संकुचित, हीच लोकं तुम्हाला जवळ करायची आहेत. आणि जर तुम्हाला त्या लोकांच्या जीवावर आपलं चॅनल ग्रो करायचं असेल तर मग ह्या गोष्टींची सवय पण तुम्ही लावून घेतली पाहिजे की ते तुम्हाला असे फालतू प्रश्न विचारणार, असे फालतू ॲलिगेशन्स लावणार. त्याच्यामुळे नुसतं तिकडे बसून असं त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टीवर क्रिप करत बसण्यात काहीही अर्थ नाही. हा ताई सांगतात की त्या लग्नाआधीपासूनच म्हणजे पहिल्यापासूनच जास्त उपवास करत नाहीत. लग्नाआधी फक्त त्या हरतालिकेचा उपवास करायच्या आणि लग्नानंतर वटपौर्णिमा करायचा. म्हणजे आपला अंदाज एकदम परफेक्ट आणि बरोबर ठरला. हरतालिका कशासाठी करतात माहिती आहे ना अंडे? सो पहिल्यापासूनच हे प्लॅनिंग होतं, मॅनिफेस्ट केलं होतं ताईंनी अक्षरशः. मला असंच नवरा पाहिजे, मला ह्योच पाहिजे, आणि ते सगळे जो ह्योच पाहिजेवाल्या ज्या क्वालिटी होत्या, जे पण काही टिक बॉक्स होते, ते सगळे यांनी टिक 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 केले आणि बरोबर मस्त गळाला मासा लागलेला आहे. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं मला सांगा. तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर ताई देऊ शकतील कोचिंग क्लासेस. ह्याची त्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये त्या एकदम सक्सेसफुल झालेल्या आहेत. मॅच होती तरी आता माहिती आहे की पुरुषांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्या दिवशी तर सगळ्याच देशवासियांचा, सगळ्याच भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय होता. आणि असा पण एनिवेज थोडं पुरुषांचा कल जास्त असतो, त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. तर काय झालं असतं, तू एवढी इंडिपेंडेंट आहेस, इतकं दाखवते मी, इथे एकटी जाते, तिथे एकटी जाते, मैत्रिणींबरोबर जाते, इकडं तिकडं फिरते, खाते पिते, मज्जा करते, फुल डे मैत्रिणींबरोबर स्पेंड करते, त्याच्यानंतर नर्सरीत जाते, मी बागकाम एकटी करते, लागतील त्या गोष्टी मी एकटी जाऊन आणते, ह्याव करते त्याव करते, काही इम्पॉर्टंट कामासाठी पण बाहेर जायचं असतं तेव्हा मी एकटी जाते कार काढून, आमच्याकडे 2-2 कार आहेत. तर मग त्या दिवशी तू स्विमिंगला तुझ्या मुलांना घेऊन गेली असतीस तर काय फरक पडला असता. कशाला त्या बिचाऱ्याला ओढत नेलं, कशाला त्याला न्यायची गरज होती. आणि वर सांगते पण तिथे बिचारे हे बघत होते, मॅच बघत होते. मग आणि काय बघणार, तिथे पण बसून तुलाच बघत बसणार मॅच सोडून. तेवढंच राहिलं आता आयुष्यात त्याच्या. एक दिवस पण ही बाई ॲडजस्ट करू शकत नाही तर काय फायदा आहे असल्या स्वावलंबीपणाचा. कसलं काय तुझं, एवढं तरी कळायला पाहिजे. त्याला बरं वाटलं असतं, छान वाटलं असतं की बाबा बायको समोरून बोलते की तुम्ही बघा, माझ्या भावाबरोबर एन्जॉय करा, तो आहे घरी, तो बघतोय ना मॅच. तू बोलली भाऊ घरीच होता मॅच बघत. मग तू हे म्हणायला पाहिजे होतं की माझ्या नवऱ्याची पण काहीतरी इच्छा असेल, त्याला इंटरेस्ट आहे तर त्याला बघू दे, मी एकटी जाऊन येते. पण नाही, त्याला पण घेऊन गेली. आणि ते आजीला कॉल आणि सबस्क्रायबरला कॉल वगैरे ते सगळं जस्ट बिकॉज ती आजी तिच्या भावाच्या मित्राची आजी होती. सो ती रेफरन्सने आली होती आणि ते रेफरन्स होता, ती ओळखत होती. इनडायरेक्टली का होईना माहिती होतं, जेन्युइननेस त्या फॅमिलीचा आणि सगळं काही माहिती होतं, थोडं जेन्युइनिटी माहिती होती. तर त्याच्यामुळे तिने ते कॉल वगैरे केलेला. त्याच्यावरून जरा लोक जास्त अति करायला लागले. त्यांना असं वाटतं की ही तर एकदम काहीतरी भारीच आहे आणि खूप असं कनेक्ट वगैरे ठेवायला जाते, तर लोक तिच्या एकदम कॉन्टॅक्टमध्ये येण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. आणि आता ती तुळस पण तिला पाठवण्यात आली. तर ते पण एक नाटक झालं, ते पण तिने दाखवलं की मला तुळस पाठवली कुठून तरी लांबून. तर त्यामुळे इतर तिच्या सबस्क्रायबर्समध्ये, व्ह्युअर्समध्ये अशी भावना निर्माण झाली की आपण पण काही ना काहीतरी गोष्ट करून हिच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतो. तर ते लोक पण मी तुला हे पाठवते, ते पाठवते, हे पाठवते, त्यांना पण म्हणजे असं मनापासून वाटत होतं की हिला कॉन्टॅक्ट करावं किंवा हिला भेटावं किंवा हिला काहीतरी पाठवावं. पण ताईंनी रिजेक्ट केलेलं आहे. म्हणजे मी हे नाही म्हणत की द्यायला पाहिजे ॲड्रेस वगैरे, ठीक आहे, एका पॉईंटपर्यंत स्वतःची प्रायव्हसी ही जपली पाहिजे, जे ती करते. ती लोकांना आपला ॲड्रेस देत नाही, आपला फोन नंबर देत नाही. त्या आजींना पण तुम्ही बघितलं तर तिने भावाच्या मोबाईलवरनं कॉल केला होता. तर त्याच्यामुळे अशा गोष्टी ती जपण्याचा प्रयत्न करते, आपली प्रायव्हसी जपण्याचा प्रयत्न करते, विच इज फेअर इनफ. पण मग तू जर समान नाही राहू शकत, सर्व लोकांबरोबर एक समान नाही त्यांना वागणूक देऊ शकत, तर मग तू अशा गोष्टी सोशल मीडियावर दाखवू नकोस. आणि जर तू दाखवते आहेस तर मग क्लिअर सांग बाबा की ह्यांचं आणि आमचं पर्सनल पण थोडंफार आम्ही टचमध्ये आहोत, ह्यांना मी ओळखते. जसं की ती तुळसवाली पण हिच्या फ्रेंडची फ्रेंड का हिचीच कोणतरी फ्रेंड होती. ते असे कॉमन कुठल्या तरी ग्रुपमध्ये एक असं फ्रेंड्स असं मराठी मंडळ वगैरे असं काहीतरी असेल, तर त्याच्यातले ते ओळखीचे होते. त्यामुळे त्या गोष्टी झाल्या किंवा त्या गोष्टी तिच्यापर्यंत आल्या, पोचल्या किंवा काही गोष्टी तिने केल्या. तर तू ह्या गोष्टी पण क्लिअर करत जा गं बाई. तू दाखवताना तर तुला असं दाखवायचं असतं की मी किती महान आहे, मी किती ओपन आहे, मी कसं आपल्या सबस्क्रायबर्सना सरप्राईज देते, मी कसं त्यांना खुश करते. आणि मग तोंडावर आपटतेस आणि मग तुला लोकांनी बोललं की मग तुला राग येतो, नाकाच्या शेंड्यावर पोळी येते. माझ्या नाकाच्या शेंड्यावरच पोळी आली आहे,
ती मला खूप दुखते. आणि ते मित्र येणार होते, फ्रेंड्स कोणतरी येणार होते, त्यावेळेला पण म्हणते मी एवढं चिकन कधीच केलं नाही, मी फर्स्ट टाईमच एवढं चिकन बघते. इतकी वर्ष, आता नाही म्हटलं तरी 10 वर्ष झाली ना. हां, 10वाच ॲनिव्हर्सरी होती 10 वर्षामध्ये. आणि तू स्टार्टिंगला म्हणजे लग्न होऊन जे आलीस तीच US आलीस. तू कधीच काही पार्टी होस्ट नाही केलीस किंवा कधीच कोणाला जेवायला बोलवलं नाहीस. आणि जेव्हा पण बोलवलं आहे बाहेरूनच मागवलं आहेस का? कारण ज्या अर्थी तू बोलली मी हे कधीच केलं नाही आहे, म्हणजे एक फक्त एक्स्ट्रा फॅमिली आली तर ते असं किती ॲड ऑन झालं चिकन. आणि त्याच्यामध्ये तुला किती म्हणजे तू एनिवेज असं पण तू 5 माणसांचं तर ती लहान 2 मुलं सोड, पण 3 ॲडल्ट्सचं तर जेवण बनवतेस ना. त्याच्यामध्ये अजून 2 ॲडल्ट ॲड झाले तर एवढं काय त्याच्यामध्ये. मला ना खरंच ते कळलं नाही मंडळी, की अजून 2 माणसं ॲड झाल्यामुळे एवढं तिला असं झालं की बापरे मी केवढं बनवते, खूप क्वांटिटी, एवढं मी कधीच बनवलं नाही वगैरे. म्हणजे एरवी कोणी आलं तर आयदर ही बाहेरून आणते किंवा मग हिचा नवरा किंवा भाऊ जेवण करण्यात मदत म्हणण्यापेक्षा तेच जेवण करतात. कारण आता पण तसं बघायला गेलं तर टेक्निकली हिच्या भावानेच सगळं काही बनवलं होतं, प्रेप करून दिलं होतं, हिने फक्त फोडणी घातली. आणि बाई ते काय ते मेकअप करते की तू तर ते बॉडी फिल्टर लावते असं तर लोक म्हणतातच. त्याबद्दल मला काय माहिती नाही तू काय करते काय नाही, पण ते काय कन्सिलरच्या नावाखाली जे काही छापतेस ना तोंडावर, ते जरा स्वतःला आरशात बघत जा किंवा ते कॅमेरात बघत जा. किती ते पांढरं दिसतं आणि किती ते डिस्कलरेशन असतं स्किनमध्ये. तुझे चिनच्या साईडचा भाग आणि डोळ्याच्या खालचा भाग. ते फॉरेनर नाही का सनस्क्रीन लावतात तेव्हा ते असं पूर्ण असं व्हाईट करतात. इवन तुम्ही क्रिकेटर्सना पण बघितले असतील, जे वेस्टर्न कंट्रीजचे क्रिकेटर्स असतात तर ते लोक पण तशा प्रकारचं सनस्क्रीन आणि ते पॅच लावून येतात. त्या प्रकारचं हिचं कन्सिलर ही लावते. म्हणजे किती शेड डाऊन, किती लायटर शेड ही अजून यूज करते तिच्या स्किन टोनच्या. आय एम जस्ट वंडरिंग, कारण आजकाल जरा ते जास्तच दिसायला लागलं, एकदम झिंगाला हू त्या लोकांसारखं. एकदम आफ्रिकन लोक कसे ते व्हाईट असे पट्टे ओढतात तसं काहीतरी विचित्र वाटायला लागलं ते. आणि बाई सुधर त्या बोंबलीच्या नादाला लागू नको, जास्त परिणाम होतोय तुझ्या डोक्यावर. काल त्या मन्या काकाला मी सांगितले रियालिटी काय होऊ शकतं. हां, तेच शेटनबरोबर होऊ शकतं, पण शेटन हुशार आहे थोडा, त्याला समजलं तर तो समजेल म्हणून मी सांगते. असे लपून छपून व्हिडिओज बनवणं बरं नाही. गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये किंवा जिथे अशा प्रोसिजर असतात पासपोर्ट रिलेटेड, विजा रिलेटेड, अशा कुठल्या ह्याच्यामध्ये कुठलं पण डॉक्युमेंटेशन जिथे असतं अशा ठिकाणी व्हिडिओज घेणं अलाउड नसतं. आणि तू जे अँगल दाखवतेस, ज्या अँगलने शूट करते त्यावरून सरळ कळतं की तू ते लपून छपून पटकन व्हिडिओ काढतेस. आणि त्याच्यासाठीच तुला बाहेर हाकललं होतं वाटतं. शेटनच बोलला असेल जाऊन बाहेर बस म्हणून, नाहीतर लावशील माझी वाट म्हणून बाहेर जाऊन बसली होतीस. नाहीतर कोण कशाला बाहेर येऊन बसेल ना, आतमध्ये बसेल AC किंवा काय वॉटेवर पंखा बिंखा काय असेल त्या ऑफिसमध्ये ACच असेल, त्या AC मध्ये जाऊन बसेल ना. जर नवरा काय एन्क्वायरी करतोय तर आपण मागे तिथेच बसलेलो असतो ना, की बाहेर येऊन बसतो. ज्या अर्थी ही बाहेर येऊन बसली होती ते शेटननेच हिला हाकलवलं असेल. चल निकल लावडियन. या 1 सेकंडच्या क्लिपसाठी मला वाट लावशील माझी, पूर्ण जिंदगीभरची मेहनत आहे बाबा. मी काय तुझ्यासारखं आयतं काय हरताळकेचं व्रत करून इथे US नाही आलो आहे. आणि शेटन काका तुम्ही जे म्हणत होतात ना की खूप डिसअपॉइंटमेंट झाली, इट वॉज क्वाईट डिसअपॉइंटिंग, तर ती डिसअपॉइंटमेंट तुमच्या बायकोमुळे झाली. ठीक आहे. नॅचरली तुम्ही तिला सांगितलं असेल की जरा ते विजाचं वगैरे बघून घे, अप्लाय कर. आणि तिने त्याच्यामध्ये 2 टाईप असतात. एक तर तुम्हाला म्हणजे ते VIP टाईप असं असतं, त्याचं ते पेड सर्व्हिस असते, याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही म्हणजे ते लोक करून देतात अरेंज आणि थोडे पैसे द्यावे लागतात, प्रीमियम सर्व्हिस काइंड ऑफ. आणि एक असते फ्री. जर तुम्ही फ्री ऑप्ट केली तरी पण ते लोक तुम्हाला सांगतात, तुम्हाला मेल येतो की तुम्हाला काय डॉक्युमेंट्स हवे आहेत, काय नको, काय हवं आहे नको, ते सगळं काही सांगितलं जातं. तर ते तुमच्या मॅडमने नीट वाचलं नसावं, काय लागतं काय नाही लागत.
त्याच्यामुळे मग तुम्हाला परत जाऊन तिथे चौकशीला उभं राहावं लागलं. नाहीतर एवढा वेस्ट ऑफ टाईम झालाच नसता. त्यांनी पण तुम्हाला हेच उत्तर दिलं असेल, कारण तुम्ही म्हणालात ना त्यांना पुढचं काहीच माहिती नाही. ॲक्च्युली त्यांचं काम तेवढंच आहे, फोटो काढणं आणि काय म्हणाला तुम्ही स्टॅम्प, तेवढंच त्यांचं काम आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते सगळे प्रोसिजर ऑनलाईन करायची असते. तुम्हाला ते ऑनलाईन सबमिट करायचं असतं, किंवा त्यांनी जे काही कागदपत्र वगैरे सांगितली आहेत ते जे तुम्हाला येतो मेल त्याच्यामध्ये मेन्शन असतं, ते घेऊन जायचे असतात. ते फक्त तिथे कलेक्ट करतात. ही कागदपत्र जी सांगितली होती ती आणलेत का तेवढं बघतात, आणि तुम्हाला जिथे जिथे रिक्वायर आहे तिकडे तिकडे सिग्नेचर्स वगैरे करायचे असतात, फोटो काढायचा, झालं, दॅट्स इट. मग बाकी तुम्हाला डायरेक्ट येतं. तर ते तिथे तुम्ही पोचल्यावरती तुम्ही डॉक्युमेंट्स ते घेऊन गेले नसणार प्रॉपर, जे तुम्हाला मेलमध्ये सांगितलं होतं किंवा त्यांच्या पेजवर जाऊन तुम्ही बघितलं असतं तर त्याच्यामध्ये मेन्शन असतं. तर ती प्रोसिजर तुम्ही फॉलो न केल्यामुळे त्यांनी तुम्हाला तेच सांगून परत पाठवलं की आम्हाला काय माहिती नाही, जे पण आहे ते तुम्हाला मेलवर कळवण्यात आलं आहे किंवा आमच्या पेजवर चेक करा, तुम्हाला कळेल आणि त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन या. So it was not a disappointment from their side, from officials side, it was from your wife's end or from your end, कारण तुम्ही ते प्रॉपरली चेकच केलं नव्हतं. सो ते तुम्ही हुशार आहात, सगळं आहे, मान्य आहे, पण ह्या गोष्टी बोलताना थोडा विचार करून बोलत जा. आणि राहिली गोष्ट, ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवते, इन्फॉर्मेशन देते, हे सगळ्या गोष्टी हे सांगते, तर मग पुढे काय झालं, त्या डिसअपॉइंटमेंट नंतर मग कसं काय त्यांना सबमिट करावं लागलं, पुढची प्रोसेस काय होती, ते जर तिने एक्सप्लेन केलं असतं ना तर ते सगळ्यांना कळलं असतं आणि सगळ्यांसाठी तो एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनला असता. ते डिसअपॉइंटमेंट शूट करण्यापेक्षा असं झाल्यावरती मग नेक्स्ट स्टेप काय आहे ते पण दाखवायला हवं होतं. म्हणजे हे तर अर्धवटच झालं ना, नुसतं असं काहीतरी प्रोसेस आहे म्हणून दाखवायचं म्हणून दाखवलं, फक्त तिथला व्हिडिओ शूट केला, तेवढंसं ग्लिम्स की आम्ही इथे गेलो होतो, आणि नंतर मग काहीच नाही. मग डायरेक्ट विजा हातात आल्यावरच सांगितलं की विजा हातात आला, पण त्याच्यासाठी काय प्रोसेस केली ते नाहीच. आणि अगेन बोंबलीसारखंच सगळं काही व्ह्यूजसाठी राखून ठेवायचं, नुसतं हाईप क्रिएट करायचं आणि सांगायचंच नाही आम्ही कुठे चाललो आहे, काय चाललो आहे, गेस गेम चालू ठेवायचा. म्हणजे जेव्हा ते रिव्हील होतं तेव्हा मग सरप्राईजवाला व्हिडिओ टाकता येतो ना, आणि मग दन असे लोक वाटच बघतच असतात. बाबा कुठे गेली ताई, कुठल्या स्वप्ननगरीत गेली बाबा आपल्या पैशावर. रिअली काय माणसं आहेत, म्हणजे इतकं हे लोक भाव खातात आणि आपली माणसं, आपली माती, आपली माणसं चा आव आणतात. आता तरी समजा रे, समजा, उघडा डोळे, बघा नीट. चला तर मग तुमच्या ताईंच्याच भाषेत आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय. पण एकदम तुम्हाला वाईप ऑफच करून टाकते ती. स्वाईप लेफ्ट. दोज हू नो इट विल नो इट. टेक केअर. बाय. मासलामा.